अडानी अंबानी की दोस्ती से ध्यान भटकाने के लिए मोदी अलग अलग बातें करते हैं, ऐसा कहना है शरद पवार का। अब तक अडानी और अंबानी का नाम किस किस के साथ जुड़ा पूरा देश जानता है। शरद पवार ने सतारा में कहा कि मोदी इस बात से ध्यान भटकाने के लिए ऐसी बातें कर रहे हैं कि वह दोस्त हैं, ताकि ऐसा दोबारा ना हो और उनकी पार्टी पर इसका असर न पड़े। पवार कर्मवीर भाऊराव पाटिल की पुण्यतिथि पर आयोजित एक कार्यक्रम के लिए सतारा आए हैं और इस मौके पर उन्होंने पत्रकारों से बातचीत की। जब पवार से पूछा गया कि मोदी ने अडानी और अंबानी के कांग्रेस को पैसे देने के तरीके की चर्चा की, तो उन्होंने कहा कि अडानी और अंबानी अब तक किससे जुड़े हैं, वे किसके मित्र हैं, इस पर चर्चा कौन कर रहा है। पवार ने कहा कि वे दूसरी पार्टियों का नाम डाइवर्ट कर रहे हैं ताकि पार्टी के वोट पर इसका असर न पड़े। ऐसा लग रहा है कि पहले दूसरे तीसरे चरण का मतदान मोदी को परेशान करने वाला है। पहले दूसरे तीसरे चरण के बाद मोदी ने अपनी भाषा बदल ली है। उन्होंने पहली बार मुस्लिम समुदाय का खुलकर जिक्र किया, इसलिए अब उन्हें संदेह हो रहा है कि कट्टर समर्थन के बिना कोई बदलाव नहीं आएगा। उन्होंने कहा कि मेरा मानना है कि जैसे जैसे मोदी आगे बढ़ रहे हैं, उनकी स्थिति खतरे में पड़ती जा रही है। राज्य में विपक्ष को 30 से 35 सीटें मिलेंगी। उन्होंने अनुमान लगाया है कि इस बार महाराष्ट्र में विपक्ष गठबंधन को 30 से 35 सीटें मिलेंगी। पिछली बार विपक्ष ने 6 सीटें जीती थी, लेकिन इस बार लोग बदलाव चाहते हैं, इसलिए महाराष्ट्र की तस्वीर है कि कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस गठबंधन और उद्धव ठाकरे की शिवसेना को लोगों का समर्थन मिल रहा है। मुंबई में राज ठाकरे और प्रधानमंत्री मोदी के एक साथ आने का मतलब है कि मोदी का आत्मविश्वास डगमगाने लगा है, इसलिए उन्हें हमेशा मुंबई में किसी ना किसी की मदद लेनी पड़ती है और इसके लिए वो एक साथ आए हैं। परिणाम जल्द ही देखने को मिलेंगे। हमने एनसीपी के विलय की बात नहीं की, शिवसेना के विलय का कोई सवाल ही नहीं है। मैंने कहा कि जो पार्टियां कांग्रेस की, नेहरू गांधी की विचारधारा की हैं और उस विचारधारा के साथ कई वर्षों तक काम किया है, वे एकजुट होंगी। इसका मतलब ये नहीं है कि एनसीपी का विलय हो जाएगा और शिवसेना का अलग अस्तित्व हो जाएगा। वे सिर्फ इस चुनाव में हमारी मदद कर रहे हैं, इसीलिए मैंने कभी नहीं कहा कि उनकी पार्टी का विलय होगा। गुजरात समेत कई बीजेपी शासित राज्यों में पोलिंग बूथ पर कब्जा करने की प्रवृत्ति बढ़ रही है। अब अजीत पवार के बारे में पूछा गया कि पार्टी में आप खुद फैसले लेते हैं, तो पार्टी ने फैसला ले लिया है। तो उन्होंने पूछा कि अब वह अपनी पार्टी चला रहे हैं, तो उनसे पूछे कि अपनी पार्टी कैसे चलाते हैं। उन्होंने अजीत पवार की चिंता पर अपनी राय प्रकट करते हुए कहा कि हालांकि मैं पार्टी में वरिष्ठ हूं, लेकिन इस उम्र में कोई मुझे भागदौड़ नहीं करवाता, सब मेरी फिक्र लेते हैं। कार्यकर्ताओं को यकीन होगा कि सुप्रिया सुले की जीत होगी। सुप्रिया सुले के पुणे पहुंचने पर कार्यकर्ताओं ने पेड़े बांटे और पटाखे फोड़कर खुशी मनाई और घोषणा की कि वे उस चुनाव में जीतेंगे। उन्होंने कहा कि इस संबंध में श्रमिकों ने अपनी खुशी प्रकट की होगी, क्योंकि उन्हें इसके बारे में निश्चित महसूस हुआ होगा। जुबेर शेख और मुन्ना मुजावर की खास रिपोर्ट। असं म्हणताय की अजितदादांच्या लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला। साहेब, अजितदादांच्या बोलण्यात एक 2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय। काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत। इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय। काय सांगाल त्या बाबतीत? त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागलेत, आता पण म्हणत नव्हते। तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला लागली आता। तुमच्या काळजीपोटी ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये। काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे। साहेब 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। या टेलिव्हिजन त्यांच्या काही संबंध दिले, त्यामुळे त्यांच्या फसण्याला उत्तर देणे किंवा भाष्य करणे आवश्यक। राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी तुम्ही काल बोलला, काय मुहूर्त नाही। हे असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जर 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतो। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते, मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं आणि एकत्र निवडणुका लढल्या, आत्ता लढल्या। यावेळी सुद्धा असे अनेक मतदारसंघाचे तिथं काँग्रेसचा उमेदवार होता, राष्ट्रवादीचे सरकारी कार्यक्रम, काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सरकारी करू आणि विचारधारा एक असल्यामुळं एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे। हे दोघांनाही असल्यामुळं त्या पद्धतीने काम करतो। काय रिपोर्ट आहे, लीड किती मिळेल? साहेब
काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक NIA कोर्टात दावा दाखल केला आहे की ऑगस्ट 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यात मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं, तिसऱ्या टप्प्यातही मतदान झालं. कसं बघतात? हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदीला अस्वस्थ करणार आहे असं दिसतं. कारण पहिल्या दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदी आपला तो जोडलेला त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख आणि उफरला करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्याच्यावर असावी हेच त्याच्यामध्ये दिसते. जसे जसे टप्पे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारच्यात असावी असा ऑब्झर्वेशन माझं आहे. साहेब, इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटतंय. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली. याच्या मागचं नेमकं भूपित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये मला माहिती द्यायची की शिष्टमंडळ भेटतंय हे तुमच्याकडून यायचं, पण दिल्लीमध्ये बसून निकाल घेतला असेल त्याच्याकडे त्यांची माहिती आली त्याशिवाय ते भेटणार नाही. सर, महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या 3 टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाने 1 जागा मिळाली, बरोबर, आम्हाला 4 जागा मिळाल्या, एक ते मुस्लिम लीगला मिळाली, इकडे 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या. आत्ता असं दिसतंय की आम्हाला लोकांची संख्या ही 30 ते 35 आसपास जाण्याची शक्यता आहे. लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा साहेब, 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे, खास मुंबईच्या जागांसाठी. त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती, विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला? बघूया काय होते. बरं, त्याच्यामध्ये मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत त्याचा मोदी साहेबांना पुराची परिस्थितीची मदत हवी. हा, त्यांना आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे त्यातच स्पष्ट. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं थोडक्यात? साहेब, पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. अशा प्रकारची काय अजितदादांनी आज सकाळी पत्रकार परिषद केली. ठीक आहे, आता तुम्ही तुमचा पक्ष चालवा नवीन साहेब, काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला, म्हणजे त्या उत्तर मिळत द्यायचं ना. सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले, ताईंनी पेढे वाटले, जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात. नाही, व्हिडिओ आहेत सगळे. नाही, कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रियाताई. चला, थैंक यू सर, थैंक यू. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर ले जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.